राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे आज उत्तर महाराष्ट्रात दौरा करत आहेत आणि अहमदनगर येथील त्यांची बैठक आटोपल्यानंतर सायंकाळी 6 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जळगावमध्ये आगमन होणार आहे। जळगावमध्ये आदित्य लॉन या ठिकाणी त्यांची वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडणार आहे आणि ज्या ठिकाणी ही बैठक पार पडणार आहे आपण आता त्या ठिकाणी आहोत। जळगावच्या आदित्य लॉन येथील या सभागृहामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत धुळे, नंदुरबार आणि जळगाव अशा वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार असून या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्व शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहे। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या बंद हॉलमध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी बैठक पार पडणार आहे। सायंकाळी 6 वाजता जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी हे हॉलमध्ये पोहोचतील आणि या ठिकाणी त्यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडणार आहे। एकंदरीतच आता काही दिवसांनी या ठिकाणी विधानसभा निवडणुकासुद्धा आहेत, त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभेच्या आधी जळगाव जिल्ह्याचा हा पहिला दौरा असल्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हे या ठिकाणी काय महत्त्वपूर्ण गोष्टी किंवा राजकीय घडामोडी किंवा काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुती असेल किंवा शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील यांच्यासोबत काय चर्चा करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा जळगाव जिल्हा या दौऱ्याला मोठं महत्त्व प्राप्त झालं असून या दौऱ्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।